दिनांक 9 जून 2024च्या संध्याकाळी राष्ट्रपती भवनाच्या परिसरात नरेंद्र मोदींनी विक्रमी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. नरेंद्र मोदींसोबत त्यांच्या मंत्रिमंडळातील 71 सदस्यांनाही राष्ट्रपतींनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मोदींच्या मंत्रिमंडळात यावेळी जितनराम मांझी यांच्यासारख्या वयोवृद्ध अनुभवी नेत्याचा समावेश आहे. पण त्यासोबतच अवघ्या 36 वर्षांच्या राममोहन नायडू यांनाही मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळवण्यासाठी देशाच्या संसदेतील कोणत्याही एका सभागृहाचं सदस्य होणं आवश्यक असतं. त्यासाठी निवडणूकही लढवावी लागते. एकूणच काय तर केंद्रात मंत्री होण्यासाठी तुम्ही एक अनुभवी नेता असणं आवश्यक असतं. आता मोदींच्या मंत्रिमंडळातील राजनाथ सिंग, अमित शहा, नितीन गडकरी, शिवराज सिंग चौहान यांच्याकडे पाहिल्यास आपल्या लक्षात येईल की त्यांच्या राजकारणातील अनुभव किती दांडगा आहे. पण या उलट मोदींच्या मंत्रिमंडळातील 4 असेही सदस्य आहेत ज्यांचा राजकारणाशी काहीही संबंध नव्हता. हे सर्व राजकारणात येण्याच्या आधी भारताच्या परराष्ट्र सेवेत अधिकारी होते. कोणी भारताच्या परराष्ट्र सेवेत तर कोणी भारताच्या प्रशासकीय सेवेत होतं. पण आता हे मोदींच्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत. त्यामुळे आज आपण अशा 4 मंत्र्यांची माहिती घेणार आहोत जे राजकारणात येण्याच्या आधी भारताच्या प्रशासकीय सेवेत अधिकारी होते. नमस्कार, मी श्रेयश खरात, कॅमेरावर आहेत आलेख ताळके. मोदींच्या मंत्रिमंडळातील माजी IAS अधिकारी असलेले पहिले नाव आहे अर्जुनराम मेघवाल. डोक्यावरील राजस्थानी पगडी आणि भजन गाण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या अर्जुनराम मेघवाल यांचा जीवन प्रवास थक्क करणारा आहे. मूळचे राजस्थानचे असलेले अर्जुनराम मेघवाल यांचा जन्म विणकाम करणाऱ्या कुटुंबात झाला. वयाच्या 13व्या वर्षी त्यांच्या घरच्यांनी त्यांचं लग्न लावून दिलं. विणकामात कुटुंबाला मदत आणि लग्न झालेलं असतानाही मेघवाल यांनी आपलं शिक्षण चालूच ठेवलं. बिकानेरच्या शासकीय महाविद्यालयात त्यांनी BAची पदवी घेतली. त्यानंतर LLB सुद्धा केली. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर मेघवाल यांनी सरकारी परीक्षांची तयारी सुरू केली. या दरम्यान त्यांना भारतीय टपाल विभागात टेलिफोन ऑपरेटरची नोकरी मिळाली. पण मेघवाल एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी राजस्थान प्रशासकीय सेवेत अधिकारी बनण्यासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी केली. त्यांच्या तयारीच्या जोरावरच त्यांनी 1982 मध्ये राजस्थान प्रशासकीय सेवेत निवड झाली. यानंतर मेघवाल RAS मधून बढती घेऊन IAS झाले. अनेक वर्ष प्रशासकीय सेवेत काम केल्यानंतर सक्रिय राजकारणात येण्यासाठी त्यांनी निवृत्ती घेतली. 2009च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपच्या तिकीटावर बिकानेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढून विजय मिळवला. त्यानंतर 2014ला पक्षाने त्यांना दुसऱ्यांदा बिकानेर लोकसभा मतदारसंघातून संधी दिली. 2016मध्ये मेघवाल यांचा राज्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. मंत्री होताच त्यांच्याकडे अर्थ खात्याची जबाबदारी देण्यात आली. 2019च्या लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर त्यांना स्वातंत्र्य प्रभार देऊन राज्यमंत्री करण्यात आलं. मोदी सरकारच्या दुसऱ्या काळात ते देशाचे कायदा मंत्री होते. यावेळी त्यांना राज्यमंत्री स्वातंत्र्य प्रभार देण्यात आला आहे. अतिशय गरीब कुटुंबात जन्मलेल्या मेघवाल यांचा हा जीवन प्रवास अनेकांना प्रेरित करणारा आहे. अर्जुनराम मेघवाल यांच्यानंतर दुसरं नाव आहे ते म्हणजे हरदीप सिंग पुरी यांचं. दिल्लीमध्ये जन्मलेले पुरी हे 1974च्या बॅचचे भारतीय परराष्ट्र सेवेचे अधिकारी आहेत. जानेवारी 2014मध्ये निवृत्त झाल्यानंतर हरदीप सिंग पुरी यांनी 2017मध्ये सक्रिय राजकारणात प्रवेश केला. 2017मध्ये त्यांना गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार राज्यमंत्री म्हणून मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं. त्यांना मे 2019मध्ये वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्रीपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला. जुलै 2021मध्ये त्यांना केंद्रीय मंत्री म्हणून बढती मिळाली. त्यांच्याकडे गृहनिर्माण आणि पेट्रोलियम या 2 महत्त्वपूर्ण मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली होती. गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्री या नात्यानं पुरी यांनी संसदेच्या नवीन इमारतीचं बांधकाम वेळेत पूर्ण केलं. त्यासोबतच रशिया-युक्रेन युद्ध, इस्रायल-हमास संघर्ष चालू असतानाही भारतात पेट्रोलच्या किमती नियंत्रणात ठेवण्यात त्यांना यश आलं. पाश्चिमात्य देशांच्या दबावाला न जुमानता रशियाकडून खनिज तेल खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. हरदीप सिंग पुरी यांच्यानंतर मोदींच्या मंत्रिमंडळातील माजी IAS अधिकारी असलेल्या मंत्र्यांचं नाव आहे अश्विनी वैष्णव. अश्विनी वैष्णव हे 1994च्या बॅचचे ओडिशा कॅडरचे IAS अधिकारी आहेत. 2003मध्ये त्यांनी ओडिशामध्ये काम केलं. नंतर अटल बिहारी वाजपेयी यांच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात त्यांना पंतप्रधान कार्यालयामध्ये उपसचिव करण्यात आलं. 2010मध्ये त्यांनी IASचा राजीनामा देऊन व्यवसाय करण्यास सुरुवात केली. त्यानंतर 2019मध्ये त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला. 2019मध्ये त्यांना पक्षाकडून राज्यसभेचं खासदार बनवण्यात आलं. त्यानंतर 2021च्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना केंद्रीय मंत्री करण्यात आलं. त्यांच्याकडे IT आणि रेल्वे या 2 महत्त्वाच्या खात्यांचा कारभार आहे. अश्विनी वैष्णव यांच्या कार्यकाळात भारतीय रेल्वेच्या विस्तारीकरणावर विशेष भर देण्यात आला. वंदे भारतची ट्रेन देशभरात व्याप्ती वाढवण्यात त्यांचं मोठं योगदान आहे.
प्रशासकीय सेवेत अधिकारी, त्यानंतर व्यावसायिक आणि आता राजकारणी असा प्रवास असलेले अश्विनी वैष्णव यांना मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळात पुन्हा एकदा मंत्रिपदाची संधी देण्यात आलेली आहे. मागच्या एक दशकात आंतरराष्ट्रीय राजकारणात भारत एक महत्त्वाचा देश म्हणून उदयास आला आहे. आज जगात कोणत्याही विषयावर भारताच्या भूमिकेची दखल घेतली जाते. भारत आता आरेला कारे असं उत्तर देणारा देश बनला आहे. भारताच्या या बदललेल्या परराष्ट्र धोरणाचे श्रेय पंतप्रधान मोदींसह आणखी एका व्यक्तीला जाते. ती व्यक्ती आहे भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर. 1977 बॅचचे भारतीय परराष्ट्र सेवेचे अधिकारी असलेल्या एस जयशंकर यांचा एवढा अनुभव परराष्ट्र मंत्री भारताव्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याच देशाकडे असण्याची शक्यता कमीच आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिका, चीन आणि रशिया या तिन्ही देशांचा सर्वाधिक प्रभाव आहे. या तिन्ही देशांमध्ये एस जयशंकर यांनी काम केलेलं आहे. जयशंकर अमेरिका, चीन आणि जपानमध्ये भारताचे राजदूत राहिलेले आहेत. त्यासोबतच मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात एस जयशंकर हे भारताचे परराष्ट्र सचिव होते. यावरून आपल्याला त्यांच्या अनुभवाचा अंदाज येईल. निवृत्तीनंतर एस जयशंकर हे टाटा समूहासाठी काम करत होते, पण मोदींनी त्यांच्या परराष्ट्र सेवेतील अनुभवाचा लाभ घेण्यासाठी त्यांना 2019 मध्ये भारताच्या परराष्ट्र मंत्री बनवलं. एस जयशंकर परराष्ट्र मंत्री बनल्यापासून भारताचे परराष्ट्र धोरण अधिक आक्रमक झालं आहे असं जाणकार सांगतात. पाश्चिमात्य देशांच्या विरोधाला न झुगारून रशियासोबत मैत्री कायम ठेवणं असो की खनिज तेलाची खरेदी करण्याचा निर्णय असो, एस जयशंकर यांनी आक्रमकपणे भारताची भूमिका मांडली आहे. मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळातही त्यांना केंद्रीय मंत्रिपद देण्यात आलं आहे. ते पुन्हा एकदा भारताचे परराष्ट्र मंत्रिपद सांभाळतील याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यांच्या या कार्यकाळात भारत विश्वगुरू बनण्याच्या दिशेने यशस्वीपणे वाटचाल करेल अशी आशा आहे. तुम्हाला काय वाटतं, या 4 मंत्र्यांपैकी मोदींच्या कार्यकाळात सर्वात महत्त्वपूर्ण भूमिका कोण बजावेल? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास याला लाईक करा, शेअर करा आणि महाएमटीव्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.